झालं काय राहिलं? भरत गोगावले असं म्हटले की काही आमदारांनी म्हटलं मुख्यमंत्री आमच्या जीवावर झालेले आहे, काही आमदारांनी आत्महत्येची मला वाटते आता त्यांची चर्चा मुख्यमंत्री महोदयासोबत काय झाली, कशा पद्धतीने झाले ते मला माहीत नाही, पण प्रत्येकानं त्याग केलेच आहे. त्याच्या त्यागातूनच मला वाटतं हे सरकार झालेलं आहे. शिंदेसाहेबाप्रती प्रत्येकाच्या भावना मजबूत होत्या. एक काम करणारा व्यक्ती म्हणून आपण शिंदेसाहेबाकडे पाहतो. त्याच्यानं प्रत्येकाच्या मला वाटते भरत गोगावलेंनी त्यामध्ये त्याग केलाच आहे, त्यात काही नवल नाही आहे. आणि मी थांबून जातो, यांना मंत्री करा, या भूमिका घेतल्यामुळेच भरत गोगावले मागे राहिले आहे. संजय गायकवाडांची क्लिप व्हायरल झाली, ते म्हटले की गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार माझी कॉपी करतात. आता मला याचा हा मोठा संशोधनाचा विषय, कोण कोणाची कॉपी करतं आणि त्याच्यामुळं गायकवाडांनी चिंता करू नका. कॉपीवाले विद्यार्थी जास्त वेळ पास होत नाही. ओके. आता मी गोंदियाला निघत आहे आणि गोंदियाला दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी अशा प्रकारचं अभियान आहे. 3 डिसेंबरला मागच्या 3 डिसेंबरला माननीय शिंदेसाहेबांनी हे मंत्रालय निर्माण केलं आणि त्या मंत्रालयाच्या या अभियानाचं मला प्रमुख केलेलं आहे. याचा उद्देश एकच आहे का आम्ही दिव्यांगाच्या घरोघरी जाऊन त्यांच्या तक्रारी ऐकून आणि तक्रारीचं निवारण करता करता एक चांगलं धोरण या 3 डिसेंबरपर्यंत आपण आणणार आहोत. राज्यभर आम्ही 16 ऑक्टोंबरपर्यंत एकही दिवस इकडे तिकडे न करता प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्यांच्या अडचणी समजून एक चांगलं धोरण या देशाला राज्याला आपण देणार आहोत आणि त्याच्यासाठी अभियान छळतो आहे. कॅबिनेटच्या आज शिंदेसाहेबांना कॅबिनेट मंत्र्यांना बोलावलेलं आहे. जेवणाचा कार्यक्रम आहे आणि मला बोलावलं नाही म्हणून काही लोकांच्या पत्रकारांचे काही प्रश्न आहे. मला वाटतं त्याचं ते कॅबिनेट मंत्री आणि मला कॅबिनेटचा दर्जा याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यानं त्यांनी मला बोलावलं नाही म्हणून काही आम्ही नाराजी व्यक्त करणार किंवा नाराज राहणार असा विषय नाही आहे. आणि मी मोर्चा काढला किंवा विधानसभेत काही महत्त्वाचे प्रश्न मांडले, त्याच्यावर आम्ही काही ताशारी सरकारवर ओढले असेल तर ते नाराज झाले म्हणून मला बोलावलं नसेल असंही काही नाही, कारण ते एवढ्या कमी विचाराचे लोक नाही आहे. मला शिंदेसाहेबांवर पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासानंच आम्ही अतिशय मजबूतीनं लोकांच्या सेवेसाठी समोर जाणार आहोत. जर मंत्रिपद मिळालं तर सुद्धा मंत्रिपदाचा आता विषय आमचा दुरून येणार नाही. करायचंच असलं मंत्रिपद त्यांनी, राजकुमार आमचे मित्र आहे, आमच्या पक्षाचे आमदार आहे, त्यांना करावं.